नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय संघराज्यातल्या केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संबंधांची चर्चा करणार आहोत. आपण प्रामुख्याने आजच्या भागामध्ये केंद्र आणि राज्यविषयक राज्यातले जे कायदेविषयक संबंध आहेत त्याची चर्चा करणार आहोत. मागच्या भागांमध्ये आपण असं म्हटलं होतं की भारतानं संघराज्यात्मक स्वरूपाची व्यवस्था स्वीकारलेली आहे की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी दोन सरकारं अस्तित्वामध्ये आहेत. या दोन्ही सरकारांचे अधिकार हे राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. संघराज्यात्मक प्रणाली ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी ही व्यवस्था अपरिहार्य असते आणि त्यानुसार भारतीय राज्यघटनेच्या 11व्या भागामध्ये 246व्या कलमानुसार 7व्या परिशिष्टामध्ये केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा 3 प्रकारच्या सूच्या निर्माण करून केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातले अधिकार राज्यघटनेनं निश्चित केलेले आहेत. देशातली तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, लष्करी, ऐतिहासिक परिस्थिती जी होती त्याचा विचार करून या अधिकारांचं नियोजन जे आहे ते घटनाकारांनी केलेलं होतं. 1935च्या कायद्यानुसार आणि दुसरं म्हणजे आपल्या एकंदर संघराज्यात्मक रचनेवरती कॅनडाचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे कॅनडाच्या संघराज्यामध्ये जशा पद्धतीचं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये अधिकार विभाजन करण्यात आलेलं आहे तशा प्रकारचं सत्ता विभाजन जे आहे ते भारतामध्ये करण्यात आलेलं आहे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये. कॅनडाच्या राज्यघटनेतल्या अधिकार विभागणीप्रमाणेच भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे अधिकार आपल्याकडे निश्चित करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीनं ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये जशी एक समवर्ती सूची निर्माण करण्यात आलेली आहे तशाच पद्धतीची समवर्ती सूची सुद्धा भारतामध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे विवेचन आहे ते राज्यघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे राज्यघटनेमध्ये केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी केंद्रसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे आणि समवर्ती सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही आहे. आत्ता प्राथमिक पातळीवरती आपण या गोष्टी लक्षात ठेवूया. ही जी अधिकार विभागणी आहे केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची ही नेमकी कशी आहे तर संघसूचीमध्ये 99 विषय आहेत, राज्यसूचीमध्ये 66 विषय आहेत. म्हणजे सध्या ते 61 झालेत, म्हणजे रिड्यूस त्यांचे प्रमाण कमी करण्यात आलेलं आहे. आणि समवर्ती सूची जी आहे ज्याला सामायिक सूची असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये 47 विषय घटना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा होते. आज त्याचं प्रमाण 52 पर्यंत जाऊन पोहोचलंय. म्हणजे समवर्ती सूचीतल्या विषयांची संख्या वाढली आहे, राज्यसूचीतल्या विषयांची संख्या कमी झाली आहे आणि केंद्रसूचीतल्या विषयांची संख्या ऑलरेडी जास्त होती ती आणखीन थोडी वाढलेली आपल्याला दिसते. आता केंद्रसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश आहे, राज्यसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश आहे किंवा समवर्ती सूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश आहे तेही पाहणं आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचं आहे. केंद्रसूचीमध्ये राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचे असे 99 विषय आहेत. संपूर्ण भारताशी संबंधित असणारे आणि ज्यांचं धोरण, ज्याविषयीचं धोरण संपूर्ण देशभर एकाच पद्धतीचं असावं असे विषय जे आहेत ते साधारणतः केंद्र सूचीमध्ये किंवा केंद्र सरकारकडे दिले गेलेले आहेत. उदाहरणार्थ संरक्षण असेल, आरमार आहे, हवाई दल, लष्कर, बँका, परराष्ट्रीय धोरण, परराष्ट्रीय व्यापार, अंतर्गत व्यापार, कर्ज, विमा कंपन्या, अर्थमंडळ, खाणी, खनिज तेल, विद्यापीठ, संशोधन, आयात निर्यात, शेती, रेल्वे, पोस्ट, तार खातं,
राष्ट्रीय मार्ग किंवा वाहतूक, मत्स्य उत्पादन केंद्र, केंद्रीय विद्यापीठ, मीठ, अप्पू, त्याच्यानंतर ऐतिहासिक स्मारकांची सुरक्षितता, शिरगणती ज्याला जनगणना आपण असं म्हणतो, आयकर, न्यायालयांची रचना किंवा संघटन, निगमकर, सीमाकर, दूरध्वनी, आकाशवाणी, नागरिकता, युद्ध, तह, शांती, वर्तमानपत्रांचा विक्री कर किंवा जाहिरातीवरचा कर, असे जे काही विषय आहेत, हे विषय 99 विषय ते केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहेत किंवा केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये कायदा करू शकते. दुसरा घटक जो आहे तो राज्यसूची, ज्याला स्टेट लिस्ट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 66 विषय समाविष्ट होते. सध्या ते 61 आहेत, पण राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा ते 66 होते. राज्याच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे विषय आहेत किंवा ज्याला आपण दुय्यम, राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून दुय्यम भूमिका असलेले विषय जे असतात ते राज्यांकडे सोपवलेले आहेत. आता उदाहरणार्थ सार्वजनिक सुरक्षितता आहे, पोलीस, शांतता, कनिष्ठ न्यायालय, तुरुंग, रिमांड होम्स, स्थानिक स्वराज्य संस्था, दळणवळणाची साधनं, शिक्षण, विद्यापीठ, व्यापार, जंगल, पाणी पुरवठा, जमीन सुधारणा, सार्वजनिक आरोग्य, महसूल, राज्यसेवा, व्यवसाय, उद्योगधंदे, दवाखाने, चिकित्सालय, औषधालय, मादक पेय, त्याच्यानंतर वाचनालय किंवा वस्तुसंग्रहालय, रस्ते, जलमार्ग, शेती, सिंचन, कालवे, भूमी प्रबंध आणि भूमी अधिकार, नाट्यशाळा, चित्रपटगृह, शेतसारा, शेती उत्पादनावरचे कर किंवा पशु किंवा वाहन कर, विलासी वस्तूंवरचे किंवा मनोरंजनावरचे कर, घरं त्याच्यावरचे कर, असे 66 विषय जे आहेत ते केंद्र सरकारकडे देण्यात आलेले होते. यातला मुख्य विषय जो होता तो शेती, की जो आज गाजतो आहे. केंद्र राज्य संबंधांच्या संदर्भामध्ये जी शेतकरी आंदोलन चाललेलं आहे दिल्लीमध्ये, त्यातला शेती हा घटक जो आहे तो राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. आणि अनेक राज्य सरकार असं म्हणतात की शेती हा विषय राज्य सरकारचा असताना सुद्धा केंद्र सरकारनं शेती सुधारणा विषयक जे कायदे केलेले आहेत ते कायदे मागे घ्यावेत. आणि त्याच्यासाठी जे आंदोलन चाललेलं आहे, म्हणजे हा एका अर्थानं भारतातला केंद्र आणि राज्य यांच्यातला संघर्ष आहे अधिकाराच्या संदर्भातला, आणि तो पूर्वीपासूनचा आहे, आजचा आहे अशातला भाग नाही. अनेक विषयांच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष झालेले आजपर्यंत आपल्याला दिसतात. केंद्र आणि राज्य संबंधातला तिसरा मुद्दा जो होता प्रशासकीय संबंधातला, आपला कायदेविषयक संबंधातला, तो म्हणजे समवर्ती सूची, ज्याला सामायिक सूची असं म्हटलं जातं. तर या सामायिक सूचीमध्ये 47 विषय आहेत. त्याच्यामध्ये फौजदारी कायदे आहेत, विवाह, घटस्फोट विषयक कायदे आहेत, दत्तक पत्र असतील, मृत्यूपत्र आहेत, दिवाळखोरी, धार्मिक संस्था, वृत्तपत्र, छापखाने, कामगार संघटना, कामगार कल्याण, खाद्यपदार्थ किंवा इतर वस्तूंवरचे जे कर किंवा त्यातली जी भेसळ असते ते भेसळ थांबवण्याच्या संदर्भातले कायदे, वकिली, वैद्यकीय व्यवसाय, आर्थिक किंवा सामाजिक योजना, शेती जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तांचं हस्तांतर, करार, विश्वस्त निधी, विश्वस्त योजना किंवा नागरी न्यायालयाचा अवमान, भावनियंत्रण, कुटुंब नियोजन, वीज, सामाजिक सुरक्षिततांशी संबंधित प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, जन्म मृत्यू नोंद, असे 47 विषय जे आहेत ते समवर्ती सूचीमध्ये आहेत. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणारे M.V. पायली यांनी समवर्ती सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं होतं की समवर्ती सूची ही संधी प्रकाश झोताची त्यांनी उपमा दिलेली आहे, ज्याला ट्विन नाईट झोन असं म्हटलं जातं. कारण समवर्ती सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं दोन्ही सरकारांना आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही आहे. पण एकाच वेळी समवर्ती सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी जर कायदा केला तर केंद्र सरकारचा कायदा प्रमाण मानला जातो आणि राज्याचा कायदा आपोआप रद्द समजला जातो. याला अपवाद म्हणजे संसदेनं मंजूर केलेल्या विधेयकानंतर त्याच विषयाच्या संदर्भामध्ये घटक राज्यांच्या विधिमंडळानं मंजूर केलेलं विधेयक
राष्ट्रपतींनी संमतीसाठी राखून ठेवलं आणि राष्ट्रपतींनी जर त्याला मंजुरी दिली तर तो कायदा अंमलात येतो. म्हणजे अशा पद्धतीनं संसदेपेक्षा अधिक चांगला कायदा करण्याची एक संधी जी आहे ती राज्यांना दिलेली आहे. मात्र एरवी संसदेचा कायदा हा प्रमाण मानला जातो किंवा केंद्राचा कायदा हा प्रमाण मानला जातो जर केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये संघर्षात्मक प्रसंग जर उद्भवला तर केंद्र सरकारचा कायदा समवर्ती सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा मानला जातो. हीच तरतूद 1935च्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. आणि आजपर्यंतचा जर आपण इतिहास बघितला तर समवर्ती सूचीमध्ये राज्यघटनेमध्ये जी 3री घटना दुरुस्ती झाली आणि 42वी घटना दुरुस्ती झाली, या 2 दुरुस्त्यांनी आणखीन 5 विषय ऍड केलेले आहेत. म्हणजे पूर्वी जी 47 विषयांची समवर्ती सूची होती ती आता 52 विषयांची झालेली आहे. त्यामुळे ह्या 2 घटना दुरुस्त्या समवर्ती सूचीच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या ठरल्या असं आपल्याला म्हणता येईल. कायदेविषयक संबंधांच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक आपल्याला दिसतो तो म्हणजे शेषाधिकारांचा किंवा ज्याला रेसिड्युअरी पॉवर्स ऑफ लेजिस्लेचर्स असं म्हटलं जातं, की ज्या विषयांचा स्पष्ट उल्लेख या 3ही याद्यांमध्ये नाही, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, या 3ही सूचींमध्ये केलेला नाही, अशा विषयांना शेषाधिकार असं म्हणतात किंवा राहिलेले अधिकार, राखीव अधिकार ज्याला आपण म्हणतो तसे. शेषाधिकार हे भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र सरकारला देण्यात आलेले आहे. म्हणजे घटना निर्मात्यांनी अत्यंत सावधानतेनं आणि विचारपूर्वक विषयांची एक सूची तयार केलेली होती. ती जरी तशा पद्धतीनं केलेली असली तरी भविष्य काळामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार जे नवीन विषय निर्माण होतात किंवा जे अधिकार निर्माण होतात ते सगळे अधिकार किंवा ते सगळे विषय जे आहेत ते केंद्र सरकारला दिलेले आहेत. आणि तशा पद्धतीची तरतूद राज्यघटनेच्या 248व्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं संघसूची, ज्याला आपण केंद्र सूची म्हणतो, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांच्याद्वारे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांचं विभाजन किंवा सत्तेचं विभाजन ज्याला आपण म्हणतो ते करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकार केंद्र सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करतं, राज्य सरकार राज्य सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करतं आणि समवर्ती सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा दोन्ही सरकारांना आहे. पण एकाच वेळी दोघांनी जर असा कायदा मंजूर केला तर केंद्र सरकारचा कायदा जो असतो तो ग्राह्य किंवा प्रमाण मानला जातो. 1977 सालची जी 42वी घटना दुरुस्ती होती त्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांच्यामध्ये काही मूलभूत बदल जे आहेत ते घडून आलेले आहेत. एखाद्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांना धोका निर्माण झाला असेल आणि तशा प्रकार म्हणजे अशा वेळेला केंद्र सरकारला त्या घटक राज्यामध्ये सैन्यदल पाठवण्याचा अधिकार, लष्कर पाठवण्याचा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे. म्हणजे इथे राज्य सरकारच्या अधिकारांना कात्री लागलेली आहे. दुसरं म्हणजे राज्य सूचीतला काही विषय काढून ते समवर्ती सूचीमध्ये घालण्यात आलेले आहेत. नभोवाणी किंवा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या ज्या जाहिराती असतात त्या जाहिरातींवरचे कर, दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालयांची रचना, त्यांची संघटना, वजन, मापे किंवा वन्य पशूंचं रक्षण आणि जंगल, लोकसंख्या नियंत्रण किंवा कुटुंब नियोजन, वैद्यकीय किंवा विद्यापीठीय किंवा व्यावसायिक शिक्षण, हे जे विषय आहेत ते राज्य सूचीतनं काढून समवर्ती सूचीमध्ये घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी दोन्ही सरकार त्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करू शकतात. म्हणजे हा बदल जो आहे तो 1977 साली जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानुसार करण्यात आलेला आहे. आता प्रश्न असा राहतो कायदेविषयक संबंधांच्या बाबतीमध्ये तो म्हणजे राज्य सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे का? मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं किंवा मागच्या भागांमध्ये आपण जे चर्चा करत होतो त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की अपवादात्मक परिस्थितीमध्ये केंद्र सरकार राज्य सूचीमध्ये ढवळाढवळ करू शकतं.
आता ती कशा पद्धतीने करू शकतं, म्हणजे राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा संपूर्ण अधिकार तसं बघितलं तर राज्याच्या घटक राज्याच्या विधिमंडळाला म्हणजे तिथल्या कायदे मंडळाला विधानसभेला आहे. पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये भारतीय संसदेला राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करता येतो. एक 5-6 म्हणजे अपवादात्मक परिस्थिती ज्या आहेत त्या राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. भारतीय घटनेचं 249 कलम आहे. त्या कलमानुसार राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करणं आवश्यक आहे असं जर राज्यसभेला वाटलं आणि राज्यसभेनं 2/3 बहुमतानं तशा पद्धतीचा ठराव मंजूर केला तर भारतीय संसद राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करू शकते. म्हणजे केंद्र सरकार राज्यसभेच्या सहकार्यानं राज्यसूचीमध्ये ढवळाढवळ करू शकते किंवा राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करू शकते. अर्थात असा मंजूर झालेला जो कायदा असतो तो एखाद्या पुरेसा किंवा संपूर्ण देशासाठी लागू करता येतो आणि त्या कायद्याचा अंमल जो आहे तो 1 वर्षासाठी असतो. अंमल संपल्यानंतर 6 महिन्यांनी तो कायदा आपोआप रद्द होतो. पण राज्यसभा ठराव करून त्यांना मुदतवाढ देऊ शकते किंवा सातत्यानं त्याची अंमलबजावणी लांबणीवरती टाकू शकते, असं राज्यसभा करू शकते. दुसरा अपवाद जो आहे तो म्हणजे 356व्या कलमाचा आहे की भारतीय राज्यघटनेचं जे 356वं कलम आहे त्यानुसार घटक राज्यामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये जर आणीबाणी घोषित झालेली असेल तर संसदेला राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करता येतो आणि तो त्या संबंधित भागासाठी किंवा संपूर्ण देशासाठी लागू करता येतो. आणीबाणीचा काळ संपल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत अशा पद्धतीच्या कायद्याचा अंमल राहतो. म्हणजे 356वं कलम जे आहे ते 356वं कलम केंद्र सरकारला राज्य सरकारच्या अधिकारामध्ये लुडबुड करण्याची संधी देतो. तिसरा अपवाद जो आहे तो 252व्या कलमाचा आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेतलं जे 252वं कलम आहे त्या 252व्या कलमानुसार 2 किंवा 2पेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळांनी राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं कायदा करावा अशा पद्धतीची विनंती जर केली तर केंद्र सरकारला राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करता येतो आणि असा केलेला कायदा हा इतर घटक राज्यांना म्हणजे त्यांनी त्यांच्या विधानसभांनी जर ठराव केला तर अंमलात आणता येतो. मात्र केंद्र सरकारनं राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये असा कायदा केला तर कुठल्याही घटक राज्याच्या विधिमंडळाला त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही, ती केंद्र सरकारलाच करता येते. म्हणजे हे सगळ्यात लक्षात घेण्यासारखा गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. चौथा अपवाद जो आहे तो भारतीय राज्यघटनेचं 253वं कलम आहे. त्या 253व्या कलमानुसार जर केंद्र सरकारनं परराष्ट्रांशी काही तह करार संधी केलेल्या असतील आणि त्यांच्या पालनासाठी राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करण्याची संसदेला आवश्यकता वाटत असेल किंवा केंद्र सरकारला जर आवश्यकता वाटत असेल तर केंद्र सरकार अशा वेळेला राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करू शकतो. म्हणजे इथे 252व्या कलमाचा अपवाद केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटक राज्यामध्ये एखाद्या घटक राज्यामध्ये घटनात्मक शासन जर अयशस्वी ठरत असेल किंवा राज्य कारभार करण्यासाठी तिथलं सरकार अकार्यक्षम ठरत असेल आणि राज्यपालानं तशा पद्धतीचा अहवाल केंद्र सरकारला दिला असेल तर केंद्र सरकार तिथे राष्ट्रपती राजवट लागू करते आणि राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर तिथल्या राज्याच्या विधिमंडळाचे सगळे अधिकार जे आहेत कायदे करण्याचे जे अधिकार आहेत ते संसदेकडे वर्ग केले जातात. म्हणजे राष्ट्रपती तशा पद्धतीचे आदेश काढतात आणि संबंधित राज्याच्या संदर्भामध्ये कायदे विधान करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार हा संसदेला दिला जातो किंवा त्या राष्ट्रपतींनी जो ठरवलेला प्रतिनिधी असतो त्या प्रतिनिधीकडे तो कारभार हा सोपवला जातो. म्हणजे 356 आणि 357 जे कलम आहे त्या कलमानुसार
एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं, तिथला कारभार काढून तो संसदेकडे सोपवणं किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधीकडे तो सोपवणं, हे जे अधिकार आहेत हे अधिकार केंद्र सरकारला आहेत असं आपल्याला म्हणता येईल. घटक राज्यांच्या विधिमंडळांना संमत केलेलं विधेयक काही वेळेला तिथले राज्यपाल जे असतात ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात आणि अशा वेळेला राष्ट्रपतींची संमती जी असते ती निर्णायक समजली जाते. म्हणजे अनेक बाबतींमध्ये केंद्र सरकारला राज्य सरकारच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याची संधी कायदेविषयक संबंधांमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे भारतामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सातत्यानं संघर्षात्मक वातावरण राहिलेलं आपल्याला दिसतं. विशेषतः केंद्रामध्ये एका पक्षाचं सरकार आणि राज्यामध्ये जेव्हा दुसऱ्या पक्षाचं सरकार असेल, म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा असते तेव्हा असे संघर्ष हे पुन्हा पुन्हा उफाळून आलेले आपल्याला दिसतात. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला शेतीविषयक सुधारणा कायद्यांचा, त्या कायद्यांवरनं अनेक राज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधी भूमिका घेतलेली आपल्याला साधारणतः दिसते आहे. त्याचं कारण ते आहे आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातल्या संबंधांची चर्चा ही नेहमी संघराज्याच्या बाबतीमध्ये घडत असते. भारतामध्ये संघराज्यात्मक रचना आहे आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांचे संबंध कसे आहेत याच्यावरती संपूर्ण देशाचा कारभार जो असतो तो निश्चित होत असतो असं आपल्याला म्हणता येईल. इथे आपण थांबू आणि पुढल्या भागामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातले प्रशासकीय संबंध नेमके कसे आहेत ते आपण पाहू. धन्यवाद.